नमस्कार, मी APS सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल दिनांक 12/5/2026 रोजी आपल्या घोडेगाव बाजारपेठेमधील एका देशी दारू दुकानाच्या समोरील परिसरामध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत मिळालेला होता. तर त्या ठिकाणी ते मिळाल्यानंतर त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये नेलं, पण त्यापूर्वी डॉक्टरने सांगितले की तो मयत झालेला आहे. त्या मयत इसमाची बाबतची माहिती घेतली. त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यावर आपण त्याची ओळख पटवली. तर त्या व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं राजेंद्र रघुनाथ सहाने. यांची ओळख पटवल्यानंतर त्या नावाच्या आधारावर आपण पुढील कार्यवाही चालू केली होती. आणि ते करत असताना त्याच्या शरीरावर काही जखमा आणि रक्ताचे असे डाग दिसून आले होते, रक्त साकळल्यासारखे. मग तो बाबत संशय आला म्हणून आम्ही पोस्टमॉर्टमसाठी मंचरला पाठवलं. मग इन बिटवीन आपल्या पोलीस पथकांनी त्याबाबतचे परिसरातले CCTV फुटेज चेक केले. ज्या ठिकाणी तो मयत इसम मिळून आलेला होता त्याच्या परिसरातले फुटेजमध्ये आम्हाला असं दिसून आलं की एक इसम त्याला त्याच वेळी मारहाण करत असलेलं दिसलं. एका लाकडी दांडक्यानं त्याला मारहाण करत असलेलं दिसलं. आणि त्याचबरोबर इकडे पोस्टमॉर्टमचे जे काही अहवाल आले आणि साक्षीदार होते त्यांच्याकडे जो तपास केला, त्या एकंदरीत तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की या व्यक्तीला, मयत व्यक्तीला एका आपल्या घोडेगाव मधीलच एका इसमाने मारहाण केलेली असं निष्पन्न झालं. त्याबाबतचा शोध घेतला. त्या शोध घेतलेल्या संशयित इसमाचं नाव आहे महेंद्र सुभाष शिंदे हे असं व्यक्तीचं नाव असून त्याला आपण ताब्यात घेतलं. त्याला देखील ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कबुली दिली. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण त्याबाबतचा खुनाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी त्याला मंजूर केलेली आहे. तर आता देशी दारूची एकंदर 2 दुकानं आहेत घोडेगावमध्ये. एक शुक्रवारच्या बाजाराच्या त्या भागात आहे आणि एक त्या भागामध्ये आहे. कोणत्या भागामध्ये घोडेगाव? तर त्याच्यामध्ये दुकानाला असं स्पेसिफिक नाव नाहीये, पण ह्या घोडेगाव भीमाशंकर रोडला उजव्या बाजूला जे आनंद बिअर बार आहे आणि रेस्टॉरंट, त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक सरकारमान्य देशी दारू दुकान आहे. त्या परिसरामध्ये ती घटना घडलेली आहे. तर या अगोदर त्या भागामध्ये अनेक वाद होतात. म्हणजे मागील टायमाला मी गेलो होतो, त्या टायमाला काही वाद चालू होते, मारामारी होता. त्यामुळं ते जे दुकानदार आहेत त्यांना काही आपण सूचना केलेल्या आहेत का? आमच्याकडून असा कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी आम्ही वेळोवेळी पेट्रोलिंग लावलेली आहे. आणि परिसरातले जे काही व्यावसायिक आहेत त्यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा आम्ही उत्पादन शुल्क विभागाला देखील काही त्यांच्या नियम व अटीबाबतचे सुद्धा पत्रव्यवहार करणार आहे, जेणेकरून भविष्यात असा कुठलाही प्रकार घडणार नाही. आरोपीने मारण्यामागचं कारण काय आहे? ते एकंदरीत आतापर्यंतच्या आपल्याला तपासामध्ये पैशाच्या कारणावरून तिथं भांडणं झालेल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे. अधिक तपासामध्ये अधिक काही साक्षीदार आहेत, त्यांच्याकडे तपास झाल्यानंतर आणखी निष्पन्न होऊन जाईल. त्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का? नाही, सध्या तरी एकच आरोपी आपल्याला निष्पन्न झालेला आहे. त्याप्रमाणे आपण त्याला अटक केलेली आहे. 3 दिवसाची पोलीस कस्टडीमध्ये.